घटस्थापनेचा आजचा मुहूर्त साधत शिवाजी पार्क जिमखान्याला नवी झळाळी देण्यात आली आहे। मुंबईमध्ये दादर इथं शिवाजी पार्क जिमखान्याचे नूतनीकरण केलेल्या वास्तूचं लोकार्पण आज करण्यात आलं। भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच मिलिंद नार्वेकर, सदा सरवणकर यांच्या उपस्थितीमध्ये या नव्या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं। या नव्या वास्तूमध्ये क्रिकेटच्या अनेक जुन्या आठवणींचं जतन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे मुलींसाठी खास ड्रेसिंग रूमची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या खास ड्रेसिंग रूमचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सुद्धा कौतुक केलं। 1909 मध्ये दादर हिंदू जिमखाना नावानं सुरू झालेल्या या जिमखान्याच्या वास्तूचं घटस्थापनेला रुपडं पालटलंय आणि त्याचं लोकार्पण झालंय। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत, चेंजिंग रूम्स केलेले आहेत। त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत। माझी हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते, की मुलींचं क्रिकेट आता पुढे जाते चांगलं, वेगवेगळ्या टुर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत, तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे। चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट्स लागतात, तर हे एक मोठं एक्झाम्पल आहे इकडे, की आहे ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस। तर पहिली इनिंग तर शिवाजी पार्क जिमखाना इथे खेळलेले आहेत, बाकीच्या सगळ्या मुलामुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या, मेहनत करा, प्रॅक्टिस करा, मुंबईचं शिवाजी पार्क जिमखान्याचं, मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा। हीच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर।